आता बातम्या पाहूयात विस्ताराने। उद्यापासून 6 दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीत उद्या अति जोरदार पावसाची शक्यता आहे। सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज। नद्यांच्या धरणातून पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। उद्यापासून 6 दिवस महाराष्ट्रात महत्त्वाचे जोरदार पावसाची शक्यता। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीत उद्या अति जोरदार पावसाची शक्यता, तर सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेडमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। नद्यांच्या धरणातून पात्रात पुन्हा एकदा पूर। आता या ठिकाणी पुराची परिस्थिती, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीमध्ये उद्या अति जोरदार पावसाची शक्यता, तर सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेडमध्येही अति जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील नद्यांच्या खोऱ्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे या नद्यांच्या धरणातून पात्रात पुन्हा एकदा जोरदार या ठिकाणी विसर्गाची शक्यता। नांदेड जिल्ह्याला या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर या ठिकाणी शाळा महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातून हा निर्णय जारी करण्यात आलाय। उद्यापासून 6 दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे। 6 दिवस महत्त्वाचे। या पार्श्वभूमीवर आता प्रशासन सतर्क झालेलं पाहायला मिळते। हवामान खात्याकडून आता हा पावसाचा अंदाज, सप्टेंबर महिन्यातला हा सर्वाधिक पाऊस या ठिकाणी राज्यात झाल्याचं आता सांगितलं जात आहे आणि त्यामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। राज्य सरकार आता अलर्ट मोडवर पाहायला मिळतोय। पुढील 6 दिवस सुद्धा महत्त्वाचे आहेत। जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतो या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। प्रशासन या ठिकाणी सतर्क आहे, तरी सुद्धा आता आपण पाहतोय उद्यापासून 6 दिवस हे महत्त्वाचे मानले जात आहेत। जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। निश्चित निलम, कारण आज आणि उद्या एकंदरीत राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळेल आणि 5 तारखेपर्यंत आपल्याला अशा प्रकारे पश्चिम घाट परिसर जो आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुढच्या 2 दिवसामध्ये अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे पश्चिम घाट परिसरातील जे एकंदरीत नदी नाले असतील त्यांना पूर येण्याची शक्यताही वर्तवली आहे। त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन केलेलं आहे। मुंबईत सकाळपासून आपण पाहिलं असेल ढगांचा गडगडाट सुरू होता, विजांचा गडगडाट सुरू होता, मात्र आता काही प्रमाणात मुंबई शहरामध्ये पावसाने उसंत घेतलेली आहे। मात्र आज आणि उद्या मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई महानगरात सुद्धा कोसळेल असंही हवामान विभागाचं म्हणणं आहे। विशेष करून मराठवाड्यामध्ये पावसाने दाणादाण उडवलेली असताना पुन्हा एकदा आता 2 दिवस मदत कार्य सुरू असतानाच पाऊस जोर धरेल असं हवामान विभागाचं म्हणणं आहे। त्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे त्याने सुद्धा आता कुठेतरी सतर्कतेचा इशारा दिला आहे। शेतकऱ्यांनी ज्यांनी पीक काढलेले आहे त्यांनी पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावं असंही आवाहन करण्यात आलेलं आहे। परिणामी अधिकचं नुकसान टाळण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असलं तरी पावसाचा जोर मात्र आता येत्या काळामध्ये वाढताना पाहायला मिळणार आहे। आणि हा सगळ्यात महत्त्वाचा बाब, हा परतीचा पाऊस आत्ता नसून 5 ऑक्टोबर नंतर परतीचा पाऊस आहे तो सुरू होणार आहे। त्यामुळे अद्यापही पुढचे 10 ते 15 दिवस आहे ते शेतकऱ्यांवरती आणि राज्यातील नागरिकांवरती पावसाचं जे संकट आहे ते सातत्याने वावरताना पाहायला मिळेल। जी नक्की चेतन, आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा, राज्य सरकारकडून तर शेतकऱ्यांना मदतीसाठी आता या ठिकाणी रक्कम ही जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र केंद्राकडून सुद्धा मदत व्हावी असं या ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। काय मदत मिळणार आहे केंद्राकडून, त्या संदर्भात काय माहिती आहे का?
निश्चितच नीलम, दोन गोष्टी याच्यामध्ये नमूद कराव्या लागतील. एक म्हणजे राज्याकडे जे SDRF तर्फे मदत केली जाते निकषांनुसार आणि NDRFच्या निकषांनुसार काही निधी असतो तो केंद्राकडून पूर्वीच राज्य सरकारला दिलेला असतो, त्याचंही वाटप करता येतं. मात्र या व्यतिरिक्त सध्याचं झालेलं नुकसान पाहिलं असेल तर दरवेळी आपण पाहत असो की अलमट्टी धरणामुळे होणाऱ्या ज्या फरकामुळे, ज्या पाण्याच्या दबामुळे सांगली आणि कोल्हापूरमध्ये येणारा पूर असेल, ते पुराचं पाणी ज्या प्रकारे पाणी सोडलं जातं अलमट्टीमध्ये त्याप्रमाणे तो पूर ओसरत असतो. मात्र मराठवाड्यामध्ये वेगळी परिस्थिती आहे. पाणी आहे ते साचून राहिलेलं आहे, त्यामुळे पाण्याचा विसर्ग होण्यासाठी कुठलीही जागा नाही. परिणामी येणाऱ्या पावसामुळे अधिकचं नुकसान होणार आहे. त्यामुळे यावेळी होणारा नुकसानाचा आकडा आहे तो प्रचंड मोठा असेल. त्यामुळे परवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जागेवरच ते मुंबईत कार्यक्रमासाठी आलेले असताना विमानतळावरती मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून निवेदन दिलेलं होतं आणि इतकंच नाही तर काल तब्बल तासभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली आणि फक्त NDRF कडून मिळणारी मदत पुरेशी नसून आता पंतप्रधान मदत निधी आहे त्याचाही अधिकाधिक वापर पंतप्रधानांनी करावा आणि महाराष्ट्रावरती कृपादृष्टी दाखवावी अशी विनंती कालच्या या भेटीमध्ये झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री आता केंद्रामध्ये आपल्या वजनाचा वापर करताना पाहायला मिळते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं केंद्र आणि एकंदरीतच दिल्ली दरबारी किती वजन आहे हे येत्या काळामध्ये होणाऱ्या मदतीवरून स्पष्ट होईल. त्यामुळे एकूणच आता सध्या तरी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडून केंद्राकडून अधिकाधिक निधी मराठवाडा असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी प्रचंड नुकसान झालंय अर्थात सोलापूरचाही त्यामध्ये समावेश होतो, या ठिकाणी किती मदत मिळते याकडे आपलं लक्ष असेल. जी चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.